बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी, आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, कंपनीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे मुंबईसह 6 ठिकाणी छापे। मराठी माणूस या नात्यानं महाराष्ट्र धर्म जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल। बारामती ॲग्रो कंपनीवरील ईडी कारवाईवर रोहित पवारांची सूचक पोस्ट। प्रदूषण मंडळानं नोटीसमध्ये ॲग्रो कंपनीचा प्लांट बंद करण्याचे दिले होते आदेश। 80 वर्षाच्या लोकांनी आता आशीर्वाद आणि मार्गदर्शन करावं, तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणारा मी नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांना टोला। पवार साहेबांचा उरला सुरला गट संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाची गरज नाही, त्यांच्याच पक्षातील नेते तो संपवतील। श्रीरामासंदर्भातल्या विधानावर छगन भुजबळांची जितेंद्र आव्हाडांवर टीका। ऐन हिवाळ्यात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस, पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान, सातारा बुलढाणा जिल्ह्याला बसला पावसाचा तडाखा। गँगस्टर शरद मोहोळवर पुण्यात गोळीबार, 3 गोळ्या लागल्याचा पोलिसांचा अंदाज, शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून तपास सुरू। सोमालियाजवळ अरबी समुद्रात 15 भारतीयांना घेऊन जाणाऱ्या मालवाहू जहाजाचं अपहरण, सुटकेसाठी भारतीय नौदलाचं विमान रवाना। 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा पुण्यात शुभारंभ, भव्य रथयात्रा आणि बाईक रॅलीनं संमेलनाला सुरुवात, 100 कलाकृतींनं घेतलं पुणेकरांचं लक्ष वेधून। दक्षिण आफ्रिकेवरील विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यादीत टीम इंडिया अव्वलस्थानी, आफ्रिकेची दुसऱ्या क्रमांकावर घसरण। जान्हवी कपूर कथित प्रियकर शिखर पहारिया आणि बहीण माहेश्वरी सोबत तिरुपतीच्या दर्शनाला, जान्हवीनं नेसली होती सोनेरी साडी, शिखर पहारिया आहे सुशील कुमार शिंदेंचा नातू। अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज वाढदिवस, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव। आगामी फायटर चित्रपटात दीपिका दिसणार फायटर विमान पायलटच्या भूमिकेत।